पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला माहित होतं तुम्ही दोघं नक्की येणार। तुमचीच वाट बघत होते मी। खूप छान वाटतंय बघ आज। नमस्कार, स्वागत आहे आपलं। उज्ज्वला ताई कुठे आहेत? उज्ज्वला कशा आहात? ठीक आहे। सोनू ती गोड दिसते आमची मयुरी। मोठी झाली हा सोनू। काय मयुरीबाई, मोठ्या झालात एकदम आणि आईला खूप मदत करता म्हणे हल्ली। चला आपण रेडी आहोत ना? माई अप्पा चला ना। माई ये ना। अगं हो, हळू हळू जरा। या दिवाकरराव, आपली अश्विनी स्वतःच्या पायावर उभी होते, कारण तिचे वडील तिच्या पाठीशी आहेत ना म्हणून। ऑलवेज। आपण रिबीन कापून घेऊया। हो म्हणजे काय? आई तुम्ही या। मी माई तू पण ये। अगं मी कशाला? माई ये अगं। या माई कातर। सगळ्यांनी हाताला हात लावा माझ्या। प्राजू तू सुद्धा। हा, एक्सक्यूज मी। कुंदाताई तू सुद्धा। अश्विनी अगं मी कशाला? कुंदाताई, अशूला एकदा कळलं ना की तिच्यावर कुणीतरी जीव लावलाय, ती कधीच विसरत नाही। ती पहिल्या दिवसापासून हेच सांगतेय मला की आहे ना, रिबीन कापायलाय ना कुंदाताई असणारच। तसं नाही ग, पण सगळ्यात जास्त मला माईची गरज जेव्हा होती ना, तेव्हा 15 मिनिटासाठी का होईना तिच्यात मला माई दिसली। लावा हात। आयुष्यात आलेल्या अनुभवातून चांगलं उचलून पुढे जावं हे तुमच्या अश्विनीला उत्तम कळतं। आपल्या अश्विनीला। खरंय। अहो नारळ वाढवून घ्या ना।
हात जाऊया सगळ्यांनी. या. अरे हळू. अरे हळू. आज चला. श्रेयसराव किती छान केले ना सगळं. शिल्पी तूही चल ना. हो आले. अभिनंदन अश्विनी. अरे शिल्पी बहिणी, थँक्यू सो मच. आलेच. खूप छान पार्लर सुचवलंस. मस्त. अगं रेट कार्ड्स वगैरे काही ठरवलेस की नाही? ठरवलीये ना, दाखवते थांबा. हे बघा. अरे वा अश्विनी, सगळे रेट्स खूपच रिझनेबल लावलेस. हा बघू. हो ना, अश्विनी ज्या क्वालिटीचं काम करते त्या मानाने रेट तर खूपच कमी आहेत. कुंदाताई, अगं आता तर सुरुवात आहे. लोकांनी इथे येणं महत्वाचं आहे. एकदा का त्यांना काम आवडू लागलं ना की मग बाकीचं ठरवता येईल. हो ना, अश्विनी सारख्या मेहनती मुलीच्या पदरीना नेहमी यशच येतं. अगदी खरंय तुमचं म्हणणं. अश्विनी खूप पुढे जाईल. ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही सगळ्या माझ्या बरोबर असताना काहीच अशक्य नाही. आणि तुम्ही बरोबर असताना मी कधीच एकटी पडणार नाही, माहिती आहे मला. अरे बसा ना तुम्ही. मयू, पेढे घे. हा, मी ठेवते. का लागत नाहीये फोन याचा? कुठे राहिला हा? शिल्पी, कशी आहेस बेटा? मी छान आहे. दिवाळीला आली नाहीस? आशू म्हणत होती पार्लरच्या कामात खूप मदत करतेस तू. आनंद वाटला मला. मी? हो, म्हणजे आशू म्हणाली की खूप कामं तू स्वतः पुढाकार घेऊन करतेस म्हणून. हा, म्हणजे अगदी असं काही नाही. विद्युत नाही आला? नाही, तो सबनीसांकडे गेलाय. उशीर होईल त्याला, पण काम लवकर झालं तर येईन म्हणाला. येते ह, मी आहे. बाबा, आहो पेढा. अश्विनी, तुझ्या पार्लरचं आज तू उद्घाटन केलंस. आता खऱ्या अर्थाने उद्घाटन झालं पाहिजे. तुझ्या ह्या नवीन पार्लरमध्ये कामाची सुरुवात व्हायला पाहिजे. त्याची अरेंजमेंट झालीये आणि आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही सगळे इथे आला ना, थँक्यू सो मच. आज अश्विनी ब्युटी पार्लरचं ओपनिंग होत आहे ना, त्या निमित्ताने ना आम्ही असं ठरवलंय
की जो आमचा पहिला कस्टमर असेल ना त्याला एक स्पेशल गिफ्ट मिळणार. आणि त्यासाठी ना या बाउल मध्ये ना सगळ्या बायकांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. तर त्यातली जी पहिली चिठ्ठी ज्या बाईच्या नावानं निघेल तिला ते स्पेशल गिफ्ट मिळणार. एक्सक्यूज मी, येस. माझं नाव नाहीये लकी ड्रॉच्या चिठ्ठ्यांमध्ये. या बाउल मध्ये ना फक्त बायकांच्याच नावाच्या चिठ्ठ्या आहेत. पण मला सुद्धा या पार्लर मध्ये यायचंय. अहो हे लेडीज पार्लर आहे. नाही नाही, हे तर एक युनिसेक्स सलून आहे, म्हणजे बायका आणि पुरुष दोघांसाठी. नाही, तुमचा ना काहीतरी गोंधळ होतोय. हे युनिसेक्स पार्लर नाही आहे. अहो बायकांचंच आहे पार्लर हे. अहो मॅडम, तुम्ही स्वतः एका युनिसेक्स सलूनचं लायसन्स घेतलंय. मी स्वतः तुमचा फॉर्म पुढे केला. मी हा, आणि आता तुम्ही म्हणताय की इथे फक्त बायकाच येऊ शकतात. नाही हो सर, मी फॉर्म मध्ये लेडीज पार्लर आहे असंच लिहिलं होतं. मॅडम, मी स्वतः तुमचा फॉर्म पुढे केलाय. चालव आता पार्लर. एक मिनिट. आशू, अगं नक्की काय गोंधळ झालाय? आप्पा, मी फक्त लेडीज पार्लर लिहिलं होतं. मी नाही लिहिलंय हे अर्जावर असं. एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. अहो हे बायकांचं पार्लर आहे, लेडीज पार्लर. तुम्हाला नाही येता येणार इथे. पण तसं जर असेल तर तुम्हाला हे पार्लर सुद्धा चालवता येणार नाही. असं कसं पण? नाही म्हणजे आता तर आम्ही लायसन्स पण दिलंय, मग पार्लर सुरू ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? लायसन्स एका युनिसेक्स सलूनचं आहे, त्यामुळे इथे पुरुषांनाही तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल. हे काय तुम्ही स्वतःचे नियम बनवताय काय? साहेब, मी लायसन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो. माझ्याशी वाद घालू नका, नाहीतर युनिसेक्स काय किंवा लेडीज काय कसलंच पार्लर तुम्हाला चालवता येणार नाही. धमकी देताय काय? अहो जरा शांत राहा ना. हा सगळा जो गोंधळ झालाय सर, याच्यावर काही उपाय नाही आहे का? आहे ना. पुन्हा एकदा फॉर्म भरा, पुन्हा एकदा लायसन्ससाठी ऍप्लिकेशन द्या आणि तिथे युनिसेक्स ऐवजी लेडीज पार्लर असं लिहा. पण मग तोपर्यंत आम्ही लेडीज पार्लर तर चालू ठेवू शकतो ना? नाही, युनिसेक्स पार्लर असल्यामुळे तुम्हाला पुरुषांनाही परवानगी द्यावीच लागेल. अरे बापरे, पण म्हणजे आम्हाला हे लेडीज पार्लरचं लायसन्स मिळत नाही तोपर्यंत लेडीज आणि पुरुष असं दोघंही येणार का म्हणजे या सलॉन मध्ये आता? येस. त्यापेक्षा हे पार्लर बंद ठेवलेलंच बरं. नाही मॅडम, सॉरी, तुम्हाला ते सुद्धा करता येणार नाही. कारण एकदा लायसन्स घेतल्यावर किमान 2 महिने तो बिझनेस ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला दाखवावंच लागेल, नाहीतर तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं. हा कुठला नवीनच नियम? म्हणजे आम्ही तरी असा नियम कधी ऐकलेला नाहीये. अहो सर, मी सांगतोय ना सर. आणि आता नवीन नियमानुसार तुम्हाला हे पार्लर सुरूच ठेवावं लागेल आणि युनिसेक्स पार्लर म्हणूनच सुरू ठेवावं लागेल, म्हणजे बायका आणि पुरुष दोघेही इथे येतील. याचा अर्थ काय की पुढचे 2 महिने वहिनीला पुरुषांना सुद्धा सर्व्हिस द्यावी लागणार आहे. येस. अश्विनी, विद्युतला फोन लावतो. कशाला? आता विद्युतला कशाला फोन लावायचा आहे? नाही म्हणजे वकिलाला कशाला इथे बोलवायचं ना? आता काय गरज आहे म्हणजे? हे बघा, उलट सुलट काय करू नका, नाहीतर तुमचं लायसन्स कायमचं रद्द होईल. म्हणजे 2 महिने आता हे युनिसेक्स सलॉन राहणार.
येस, आणि आता बाहेर युनिसेक्स सलून म्हणून बोर्ड लावून घ्या. मी पुन्हा येईन चेक करायला. काय कॉन्केस माणूस आहे हा. दादा, मयू, संजू आणि कुहूला घरी घेऊन जा. हो संजू कुहू चला. बाबा असा कसा गोंधळ होईल? मी स्वतःच्या हाताने त्या फॉर्मवर लिहिलं होतं लेडीज पार्लर म्हणून. कसं शक्य आहे? अश्विनी, गडबड तर झाली आहे. विद्युतला बोलवून नव्यानं फॉर्म भरून घ्या. कागदपत्र व्यवस्थित असायला हवे ना. म्हणजे तोपर्यंत तिथे पुरुष माणसं सुद्धा येत राहणार? अहो पण पार्लर बंद केलं तर लायसन्स जप्त होईल. आणि तो सांगून पण गेलाय ना की बाहेर बोर्डवरती लिहा युनिसेक्स सलून म्हणून. पण मला एक कळत नाहीये, असे विचित्र नियम कसे काय बनवलेत? तेच तर. ठीक आहे, म्हणजे आपण घेतलंय लायसन युनिसेक्स पार्लरसाठी, म्हणून इथे पुरुषांना येऊ द्यायचं की नाही हा पूर्णपणे तसा वहिनींचा प्रश्न आहे. अशी जबरदस्ती कसं काय करू शकतात ते कोणाला? नाही मॅडम, अशी जबरदस्ती आपण करू शकत नाही. असा नियमच नाहीये. मी जे काही इथे बोललो ते माझ्या ऑफिसमध्ये कळलं ना तर नोकरी जाईल माझी, नोकरी. ऑफिसमध्ये तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तोंड उघडाल ना. तोंड बंद ठेवण्यासाठीच हे देतीये. एवढे पुरेसे आहेत ना? गुड. म्हणजे आता तुमच्या सरांना फोन करून सांगण्याची काही गरजच नाही उरली. नाही नाही मॅडम, सरांना सांगण्याची काय गरज आहे? एक्झॅक्टली. आणि हो, तुमचं डोकं आता लावत बसू नका. पार्लरच्या बाबतीतले सगळे नियम आणि बाकी सगळ्या गोष्टी गेल्या उडत. नियम आता तेच असतील जे मी सांगेन. निघा आता. आणखी काही काम आहे का? नाही नाही. नाही ना? आणि हो, तुमच्या सरांना सांगा मी त्यांना उद्या भेटीन म्हणून. मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी अशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. विद्युतला येऊ देत, मग त्याच्याशी बोलून आपल्याला ठरवता येईल काय करता येईल. प्रकाशराव, सध्या आम्ही निघतो. उज्ज्वलाताई, शिल्पी कुठे दिसत नाहीये. रिक्षा मागवू का तुमच्यासाठी? नाही नको. तसा रहदारीचा रस्ता आहे ना, मिळेल रिक्षा आम्हाला. आशू, तू नको काळजी करूस, होईल सगळं नीट. हा, येतो आम्ही. चल उज्ज्वला, आपण निघायला हवं. येतो का? येते का अश्विनी? काहीतरी गडबड आहे. असं कसं ते कोणाकडून पण लायसन काढून घेऊ शकतात? हे असले विचित्र नियम कसे काय? पण त्या माणसानं तर त्याचा आयडी दाखवला ना, म्हणजे तो त्याच ऑफिसचा माणूस होता. आशू, तुला खात्री आहे ना की तू बरोबर लिहिला होतास तो फॉर्म? हो ग. मग मधल्यामध्ये ना नक्की कुणीतरी घोळ केलेला असणार. त्या ऑफिस मधलं कोणी, किंवा ज्याने तो फॉर्म ऑफिसमध्ये नेऊन दिला त्याने. वहिनी, तो फॉर्म ऑफिसमध्ये तुम्ही नव्हता दिला ना? मग कोणी नेऊन दिला होता? श्रेयसने. भाऊजी, कसं शक्य आहे? हे असं काहीच करणार नाही. आणि ते स्वतःहून मला म्हणाले की मी फॉर्म नेऊन देतो म्हणून. तेच ना, तो असा अचानक का म्हणाला? अरे पण तू बघितलं नाहीस का की तो माणूस जेव्हा अश्विनीशी भांडायला लागला तेव्हा श्रेयसच मध्ये पडला होता. मुद्दाम, कोणाला संशय येऊ नये म्हणून.
भाऊजी तुम्ही हे काय बोलताय? वहिनी सॉरी, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण तुमच्या लग्नाच्या आधीपासून मी श्रेयसला ओळखतो. त्याला जर का एखादी गोष्ट पटली नाही तर ती थांबवण्यासाठी तो काहीही करू शकतो.